आपल्यासोबत छगन भुजबळ जे खरं तर काल मंत्रिमंडळामधून त्यांना डावलं, काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आपण. भुजबळ साहेब, आपण प्रतिक्रिया तर आपण ही दृश्य पाहतोय, नागपूर विधान भवनाबाहेरची ही दृश्य आहेत. छगन भुजबळ तिथे आलेले आहेत, मात्र प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिलेला आहे. काहीशी त्यांची देहबोली ही नाराज पाहायला मिळते, काहीसा राग त्यांना आलेला आहे. काल मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला, मात्र यामध्ये ज्येष्ठ असूनही भुजबळांना डावललं गेलं आणि भुजबळ नाराज आहेत अशी चर्चा सध्या राजकीय गोटामध्ये आहे. आणि आता ते विधान भवनाच्या बाहेर पोहोचलेले आहेत, मात्र त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे. मी प्रतिक्रिया देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. छगन भुजबळ नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. काल सुद्धा ते मंत्रिमंडळाच्या कार्यक्रमाला, शपथविधीच्या कार्यक्रमाला ते पोहोचलेले नाहीयेत आणि त्यामुळे ते काहीसे नाराज आहेत असं बोललं जात आहे. आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काळे यांच्याकडून. अमर, आपण पाहतोय छगन भुजबळ नाराज आहेत का, राग त्यांनी व्यक्त केलेला आहे, सातत्याने विचारणा केली. मी विधिमंडळाच्या अगदी बरोबर आहे, प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपण थेट दृश्य छगन भुजबळ यांची ते बोलण्यास नकार दिला, ते विधिमंडळाकडे रवाना झालेले आहे आणि मी त्या परिसरातच बोलील असं त्यांनी संकेतातून सांगितलेलं आहे. आणि आता ते हॉटेल रेडिसन मधून निघालेले आहे. त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे जाणून येत आहे की ते नाराज आहे. तर आपण बघू शकतो आता ते हॉटेल रेडिसन मधून विधिमंडळाच्या दिशेने रवाना झालेले आपल्याला दिसून येत आहे. अनुपमा, तर हॉटेल रेडिसन मधून आता छगन भुजबळ विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत आणि मी विधान भवनामध्ये गेल्यानंतरच माझी प्रतिक्रिया देईन असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पुन्हा एकदा अमर यांच्याकडे जाणार आहोत. अमर, आपण पाहतोय की त्यांनी एवढा राग व्यक्त केलेला आहे, नेमकं यामागचं काय कारण आहे? काल त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश नाही झाला आणि त्यामुळे ते नाराज आहेत असं सुद्धा बोललं जात होतं, मात्र आज सकाळी ते छगन भुजबळ आता विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेले आहेत, मात्र तरी सुद्धा त्यांची देहबोली ही काहीशी नाराज पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. माध्यम सकाळपासूनच त्यांच्या मागे प्रतिक्रिया घेण्याकरते प्रयत्न करत होते, पण जसे रेडिसनमधून हॉटेलमधून बाहेर आले सातत्याने आम्ही पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आत्ता बोलणार नाही, मला आत्ता बोलायचं नाही एवढंच त्यांनी बोललेलं आहे. प्रतिक्रिया जाणून घेण्याबद्दल विचारण्यात आलं तर त्यावेळेस ते म्हणाले की विधिमंडळ परिसराच्या तिकडे पोहोचल्यानंतर मी प्रतिक्रिया देईल. पण आत्ता त्यांची देहबोली जी होती ती स्पष्टपणे नाराजी त्यांच्या देहबोलीतून जाणवत होती आणि ते आत्ता रेडिसनमधून विधिमंडळाच्या दिशेने निघालेले आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जो विस्तार झाला त्यामध्ये त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेतृत्वाला डावलण्यात आलं, ओबीसी नेतृत्वाला डावलण्यात आलं. याबाबत सुद्धा प्रचंड संताप आणि प्रतिक्रिया ओबीसी ज्या संघटना त्यांच्याकडून सुद्धा येत आहे. अगदी अमर, पण आपण पाहतोय की काल छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही म्हणून त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर सुद्धा संताप व्यक्त केलेला होता. त्यांनी जाळपोळ सुद्धा केलेली होती आणि त्यांचा मोबाईल स्टेटस सुद्धा चर्चेचा विषय ठरलेला होता त्यांच्या कार्यकर्त्यांचा. अगदी बरोबर आहे. आपण बघू शकतो काल ज्या पद्धतीने त्यांच्या समर्थकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि मोबाईल स्टेटसवरनं जी नाराजी व्यक्त केली तेव्हापासूनच या चर्चांना ऊत आलं होतं. आणि खरं तर छगन भुजबळ काय बोलतील हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे, कारण की त्यांच्या ज्या देहबोली जी आज जी दिसून आली त्याच्यामधून स्पष्टपणे नाराजी दिसून आलेली आहे. काल ते जे विस्तार झाला तिथे सुद्धा अनुपस्थित होते आणि तेव्हापासूनच या चर्चा आहे की छगन भुजबळ प्रचंड असे नाराज आहे. अगदी अमर, आपण पाहतोय की काल जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तो नागपूरमध्ये झाला आणि हा 33 वर्षांनंतरचा झालेला विस्तार होता. 1991ला जेव्हा काँग्रेस सोडली होती छगन भुजबळ त्यावेळेला त्यांनी नागपूरमध्येच शपथ घेतलेली होती, मात्र कालचा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यामध्ये त्यांचं नाव नव्हतं आणि त्यामुळे कुठे जास्त नाराजी आहे का? काय नेमकं तुमचं बोलणं झालंय का त्यांच्या काही जवळच्या लोकांशी, निकटवर्तीयांशी? भुजबळ नेमकी किती नाराज आहेत, काय त्यामागची कारणं आहेत? आपण बघू शकतो तब्बल 33 वर्षापूर्वी 1991ला छगन भुजबळ यांनी त्याच राजभवनामध्ये जाऊन शपथ घेतली होती आणि त्यानंतर आत्ता परत सगळ्यांना जी अपेक्षा होती की 2024मध्ये सुद्धा जो मंत्रिमंडळ विस्तार फडणवीस सरकारचा होईल त्याच्यात छगन भुजबळ यांना स्थान मिळेल, पण काल त्यांना स्थान मिळालं नाही. त्यानंतर त्यांच्या समर्थकांमधून प्रचंड अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आणि आत्ता आपण जे चित्र बघितले त्यांच्या देहबोलीतून सुद्धा ही नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. आता नेमकं काय पुढे काय वक्तव्य करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. पण 33 वर्षापूर्वीच्या घडामोडी सगळ्यांच्या स्मरणात आहे. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना सोडून नंतर बाहेर पडले होते आणि ज्या घडामोडी घडत गेल्या होत्या त्यानंतर आता छगन भुजबळ परत एकदा नागपूरचंच अधिवेशन आणि छगन भुजबळ नाराज, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.
अगदी अमर, ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा नाराजी आहे का? कारण छगन भुजबळांचा समावेश झालेला नाहीये त्यामुळे, आणि मग छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून काही पावलं उचलली जाणार आहेत का? आता अजितदादांची काय प्रतिक्रिया आहे ते याच्यावर बघण्यासारखं राहील, पण आत्ता ते विधिमंडळात गेलेले आहे. ओबीसी एक नेतृत्व म्हणून छगन भुजबळ संपूर्ण केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सुद्धा त्यांची एक अशी वेगळी अशी ओळख आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एका नेतृत्वाला तिकीट न मिळाल्यामुळे स्वाभाविकपणे त्या प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं. पण आता छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात, ते काय आपलं वक्तव्य करतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया होती की नाराज जे आहेत त्यांची समजूत काढली जाईल, त्यांची नाराजी दूर केली जाईल. त्या दृष्टीने आता सरकार काही पावलं उचलणार आहेत का? अगदी बरोबर आहे. आता सरकार नेमकं काय भूमिका घेतं, मुळात अजितदादांकडनं काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण की आज छगन भुजबळ नेमके काय बोलणार याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. कालपासूनच मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे मंत्रिमंडळाच्या नावांची जी घोषणा आली, फोन छगन भुजबळ यांना आला नव्हते, त्यानंतरच त्यांच्या समर्थकांनी ज्या